जय गोमाता जय गोपाल मित्रांनो, समोर जी लाल पिवळ्या गोंडस फुलांची जी वनस्पती दिसते काळपट पानांची, ह्या वनस्पतीचं आयुर्वेदामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. बऱ्याचशा आजारांच्यावर हे वनस्पतीची फुलं अतिशय गुणकारी ठरतात. आता या वनस्पतीचं नाव आहे अक्कलकाडा, काही ठिकाणी अक्करकारा असं सुद्धा म्हटलं जातं. तोंडांच्या, दाताच्या आणि अशा बऱ्याचशा आजारांच्यावर ही वनस्पती अतिशय उपयोगी ठरते. आता पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, दातामध्ये जे कीड निर्माण होते आणि दाढा पोकळ होतात, त्यावेळेस ही फुलं चावून खाल्ल्यावर अतिशय फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर ज्यांना लाळाची कमतरता आहे, वेगवेगळे व्यसनं केल्यानंतर प्रॉब्लेम येतात, अशा वेळेससुद्धा ही फुल खाल्लं तर खूप उपयोगी ठरतं. त्याचबरोबर लहान मुलांच्या तोतरेपणावर हे फुल खायला दिलं तर चांगला फरक पडतो. त्याचबरोबर ही वनस्पती बुद्धिवर्धकसुद्धा आहे. त्यानंतर नपुसंकता दूर करणारे सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना तरुणपणात जे आजार म्हणजे मूल वगैरे होत नाही, अशा ह्याच्यातसुद्धा हे तज्ज्ञांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्यानं या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. तर अशी वनस्पती आम्ही आमच्या आयुर्वेदिक गार्डनमध्ये लावलेली आहे आणि भरपूर प्रमाणात आहे. तुम्ही बघू शकता हे फुल खाल्लं तर ह्या फुलांची चव साधारणपणे चरका बसण्यासारखी होती आणि त्यानंतर काही सेकंदामध्येच तोंडामध्ये भरपूर असं आपल्या जिभेला पाणी सुटतं. म्हणजे इतकं की की आपल्या तोंडात पाणी पण मावत नाही आणि पहिल्यांदा चरका बसल्यानंतर सहजासहजी बोलता पण येत नाही, अशी ह्या फुलांची चव असते. आणि भविष्यात आम्ही ह्या सगळ्या फुलांचं चूर्ण करून आमच्या ग्राहकांना देणार आहोत. धन्यवाद.